नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण पाहणार आहोत। ते म्हणजे लोअर दुधना धरण। हे धरण परभणी आणि जालना या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे। हे धरण सेलू तालुक्यातील गोमेवाकडी गावाजवळ आहे। लोअर दुधना हे धरण परभणी शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर तसेच जालना शहरापासून 78 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण सेलू या तालुक्याच्या ठिकाणापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। लोअर दुधना हे धरण गोदावरीची उपनदी पूर्णा आणि पूर्णेची उपनदी दुधना या नदीवर 2010 साली बांधण्यात आलेले आहे। लोअर दुधना धरणाची उंची 27.25 मीटर म्हणजेच 89 फूट असून या धरणाची लांबी 7020 मीटर म्हणजेच 23031 फूट आहे। लोअर दुधना या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 12.81 TMC म्हणजेच 12,180 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 8.55 TMC म्हणजेच 8,550 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 20 दरवाजे आहेत। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये लोअर दुधना धरणाचा 23वा क्रमांक येतो। तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये लोअर दुधना धरणाचा 35वा क्रमांक येतो। या धरणातून 2 कालवे जातात। या कालव्यातील पाण्याचा शेतीसाठी उपयोग केला जातो। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।